फोन किसका है मुझे मिला। गूगल हेलो गूगल आपको पढ़ला। चलो मिलते हैं, ब्लॉग में आऊंगा मैं। आपका सकाळी 5लाच उठून अंदरमानच्या ट्रेकला निघालो. लोकेशनला पोहोचलो आणि बघितलं तर इथं सगळी लुटालुटच चालली होती. रस्ता कुठे एक आहे तो माहिती वाला नाही की नको काय नंतर मग अशी लोक अशी जावा लोक गेली माग आणि रिटर्न परत येतात म्हणजे आम्हाला माहिती आहे तर रस्ताच आम्ही चुकलो म्हणजे दुसरा गाईड केला त्यांना दिला माहिती पाहिजे ना एकदा माणूस गेला परत दुसऱ्या होते ना. इथून आहे का रस्ता मागून? गावात एका आजीच्या घराच्या इथं गाड्या लावल्या आणि जंगलाच्या दिशेने निघालो. आम्ही तिकडे ते अंदर बनलं जाणार. मग काय तुम्हाला वाटण तेवढंच जायचं. इकडनं रोड आहे ना, इथून रोड आहे ना. नाही सरळ पाठी मागून जायचं. इकडे जायचं का रोडला? रोडला जायचं आणि रोडने सरळ जायचं. तुम्हाला इथे कोण माणूस पण नाही. इकडे नाही. आता गायड लोक नेत्यात. राहू दे काय राहू द्या, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, काय काळजी करू नका. इथं कोण नाही, आम्ही दिवसभर घरात आहे ना, आमचं साफसफाई चालली आहे. चालतंय. हा. रस्त्यामध्ये जाताना समजलं की ह्या जंगलामध्ये जळू सुद्धा असतात. मग शूज मध्ये तंबाखू टाकून आम्ही ट्रेकच्या दिशेने एवढं टाकू. बस मला चावायला लागलंय काहीतरी. Yes. जरा जपून मागे या. बाप सिनियर हा जो व्ह्यू दिसला तो क्षण फक्त आम्ही एन्जॉय केला. असं का म्हणतो ह्याचं उत्तर तुम्हाला पुढे सांगतो. थोडं पुढे गेलो आणि तिकीट काउंटर लागलं. 140 रुपये पर पर्सन तिकीट होती. आम्ही दोघं 140 रुपयाचं तिकीट न काढताच डोंगराच्या उजव्या साईडहून वरून आम्ही त्याच ट्रॅकला पुढे जाऊन मिळालो. तर आम्ही आलो आता पैसे चुकून एका जंगलामध्ये. तेव्हा आम्ही दोघं असे गाईस वा. जवळपास 5-6 किलोमीटरचा आम्ही ट्रेक केला. पण जो आनंद, जो उत्साह, ज्यासाठी आपण आलो होतो, तो पीस, जे काय जाणवायला पाहिजे तो 1% सुद्धा जाणवला. खरं सांगायचं झालं तर ट्रेकमध्ये मी माणसं सोडून काहीच बघितलं नाही. 140 रुपये पर पर्सन तिकीट काढणं किती वेस्ट होतं हे तुम्हाला आता मी दाखवतो. एक्झॅक्टली माझा मुद्दाच तो होता.
आणि काल आम्हाला 5-5 मिनिटं चल. शंभर विश्रांती 5 मिनिटं हे काय पलीकडे आताच जाऊन आले. पलीकडे आप्पाच्या घर आहे. आप्पाच्या घर आले फोन किस काय मुझे मिला काय गुगल हेलो गुगल आपका पडला. चलो मिलते ब्लॉग में आऊंगा मैं. हॅलो आप्पा कुठे आहे रे तू? टाकणार आहे का तुम्ही ब्लॉग टाकणार? काय तुम्ही टाक का? अरे भाऊ लांब बाई तो डिलीट करणार. ट्रेकमध्ये 140 रुपयाचं तिकीट काढून रिग्रेट झालेल्या काही लोकांचे रिव्ह्यू आम्ही तुम्हाला दाखवणार. तिथं काय आहे ना फक्त हिरवं गवत वगैरे पाणी वाहते. तिथून पुढे 6 किलोमीटर आम्हाला बस नाही पुढून तिकडे इकडे आलं. गाडी कुठे तिकडे इकडे तुम्हाला परत तिकडून इकडे जाऊन एंड पॉईंट इकडे जाण्यात काय पॉईंट आहे का? असं काही शेवटला माहित नाही पण आम्ही अजून 4 किलोमीटर तिथपर्यंत गेलो. शेवटला आहे म्हणजे चांगलं पण लय लांब तिथून मागे येणं शक्य नाही. मग ते पॉईंट बघितलं शेवटी देवकुंड नाही देवकुंड असंच आहे जंगल असं स्पॉट असं वेगळं काहीच नाही. असंच जंगल आहे. एवढं जाणं एवढं कष्ट घेणं होत आहे का? पण एकदम मोटिवेट झालो. तर असंच तुम्ही पण मोटिवेट व्हा आणि अंदरबानला जाऊन तुमचा टाइम वेस्ट करू नका. शेवटी 240 रुपये वाचवले बाबा असं म्हणून परतीचा प्रवास केला. शेवटी सर्वांनाच निसर्गाची आवड असल्यामुळे हा अनएक्सपेक्टेड अनुभव आम्हाला आला. परंतु एक सांगतो, तिकीट सेंटरच्या अलीकडे जो निसर्ग आहे तोच अनुभवण्यासारखा आहे. काही असो, पण मी पुन्हा अंदरबान राईड करणार नाही आणि ना की मी कुणाला रिकमेंड करेन.